आता हा गुरव पुजारीच का? गुरव म्हणजे थोडक्यामध्ये शिवपार्वतीचा मानसपुत्र. आई वडिलांच्या बेडरूम मध्ये जाण्याची परवानगी अशी डायरेक्ट कोणाला आहे का? मग ते कोण करू शकतं? मुलगाच. मग त्यांना झोपेतून उठवणं आणि झोपेला पाठवणं हे सगळं मुलाच्या हातून कार्य. मंदिरामध्ये वंश परंपरागत जुने चालत आलेले मुख्य पुजारी 12 भाई, 7 भाई, 1.5 भाई आणि आगलावे हे मुख्य आमचे गुरु पुजारी. यांनी पूजेला बसल्याशिवाय आपण कोणी काही करू शकत नाही. आता जागरण आणि गोंधळ, आदिशक्ती आणि खंडेराया ह्या दोघांचं थोडक्यामध्ये एक गुणगान गायचं आपण. हा पहिल्यांदा केला कृतयुगामध्ये, तो सर्व देवी देवतांनी मिळून केला. तेव्हापासून ही परंपरा आली. देवांना नॉनव्हेज कसं चालेल? देवाला नॉनव्हेजचा नैवेद्य नाही. खंडेरायाला 12 महिने पुरणाची पोळी, बटाट्याची भाजी, वरण भात, कांदा भजी, तळण, आपलं कुरडे पापड काय असेल तो नैवेद्य असतो. आपण म्हणतात मुसलमान लोक हिंदू देवांना मानत नाही. आमच्या जेजुरीमध्ये तसं काही नाही. जेव्हा पालखी सोमवती अमावस्येला जाते तेव्हा जाताना पालखी मार्गामध्ये मशीद आहे. त्या मशिदीपाशी पालखीचा दांडा भेटवला जातो मशिदीला. वा. तिथले लोक पान सुपारी देऊन पालखीचं स्वागत करतात. येळकोट येळकोट जय मल्ला, बोल अहंकारा सदा आनंदाचा येळकोट. सोन्या चांदीचा देवारा आणि नवसाचा देव याच्यामुळे म्हटलं जातं. नवसाला पावणारा देव हा जेजुरीचा खंडोबा याच्यामुळे म्हटलं जातं. कुठून कुठून लोक येतात? आता महाराष्ट्र तर आहेच. महाराष्ट्र कर्नाटक क्षेत्रामध्ये खंडेरायाचे भरपूर भक्त आहेत. कर्नाटक आहे, काही मध्य प्रदेशामधून येतात, काही इंदोरवरून येतात, म्हणजे वेगवेगळ्या गुजरातवरून येणारे सुद्धा आहेत. भरपूर भागातून येतात. कारण की आपले जसे 12 ज्योतिर्लिंग तसे 12 मल्हार आहेत खंडोबाचे. त्यातली काही स्थानं कर्नाटकामध्ये आहेत. बर. असे सगळीकडून खंडेरायाला लोक येतात. महत्व कुठल्या स्थानाला आहे? महत्व असं म्हणतात ना, महत्व प्रत्येक स्थानाला नाही. जिथे भगवंताचं वास्तव्य झालं, चमत्कार झाला, त्याला प्रत्येक स्थानाला महत्व आहे. प्रत्येक याच्यात देवत्व आहे. पण एक ते स्वयंभू जे स्थान आहे ना, हे जेजुरी. कारण की अवतार धारण केला, मणिमल्ल्याचं हनन केलं, त्याच्यानंतर देव वास्तव्य स्वरूपी एक आठवण म्हणून सर्व ऋषींनी देवाला ऐकले, तेव्हा लिंग स्वरूपात स्वतः देवांनी इथे वास्तव्य केलं. सप्तऋषींनी खूप मोठी यज्ञ पण केला होता, प्रार्थना पण करत होते. ती यज्ञभूमी आहे तीच लवथरेश्वर आहे. ओके. आपण जो लवथरेश्वरचा उल्लेख केला की तिथून, कारण की त्यावेळेस सुरक्षित ठिकाण असं नव्हतंच ना राहिलं आसुरांपासून हे कार्य सगळं पूर्ण करण्यासाठी. आपण मगाशी म्हणलं लवथळे ती विक्राळा ब्रह्मांडे माळा ही आरती रामदास स्वामींनी लिहिली. रामदास स्वामी भ्रमण करत असताना त्या ठिकाणी आले होते. ही एक ऐकी गोष्ट आहे बरं का. तिथे आले होते आणि तिथल्या पुजाऱ्याने सांगितलं की बाबा रात्री इथे वास्तव्य करू नका, या रात्री मंदिरात कोणी वास्तव्य करत नाही किंवा आजवर कोणी केलेलं नाही. बरं. असं म्हणले ते. काय कारण होतं? पूर्वीचे एक होते की लोक घाबरायचे तिथे त्या स्थानाला. घाबरायचे म्हणण्यापेक्षा आहे की रात्रीचं महादेवाच्या मंदिरात वास्तव्य करत नाहीत. कारण की म्हणतात की ते दोघं तिथे शिवपार्वती संत स्वतः वास असतो, त्यामुळे तिथे वास्तव्य करत नाही असं म्हणले. पण त्यांनी काय ऐकलं नाही, तो गेला निघून. सकाळी येऊन बघतो तो दरवाजा उघडायच्या आधीच रामदास स्वामी आतमध्ये. आणि रामदास स्वामी त्या लिंगाची पूजा करत असताना त्यांना ती सुचलेली आरती, लवथवते विक्राळा ब्रह्मांडे माळा, विषे कंठक काळा, त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी भाळा, तेथून या जर निळमळ वाहे जुळजुळा. बर. अशी ती महादेवांची लवथरेश्वर महाराजांची त्यांनी स्तुती केली. लवथरेश्वराच्या बाजूला असणार त्या ह्याचं पण वर्णन तसं कुंड आहे तिथे, अशी त्यांनी स्तुती केली. यासोबतच जोडलेली एक गोष्ट आहे की वाघ्या मुरळी. वाघ्या आणि मुरळी. आता वाघ्या जेव्हा महाराज शिकारीला का भ्रमंतीला निघाले होते, म्हणजे कोण स्वतः खंडेराव निघाले असताना त्यांच्या रस्त्यामध्ये वाघ आला. त्याचा उद्धार करावा असं महाराजांच्या मनामध्ये आला. महाराजांनी त्याचा उद्धार केला. उद्धार केल्यावर तो मानव स्वरूपी झाला आणि गतजन्माची ती आठवण म्हणून त्या वाघ्याच्या कातड्याची पिशवी, ती त्याला भंडारी असं म्हणतात. त्याचा उद्धार केल्यामुळे त्यांनी इथून पुढचं जीवन महाराजांचे गुणगान गायचं आणि लोककल्याण करायचं. आता वाघ्यांमध्ये 2 प्रकार आहेत, एक घर वाघ्या आणि एक दार वाघ्या. ते काय प्रकार आहेत?
घर वाग्या म्हणजे संसार करून गृहस्थ आश्रमात राहून खंडेरायाची सेवा करणारा, आणि दार वाग्या म्हणजे सर्व त्याग करून भ्रमंती करून खंडेरायाचं जागरण गोंधळ असेल तिथे जाऊन महाराजांचं गीत गाणं, त्यांचं गुणगान गाणं, सेवा करणं, वारी मागणं. आपल्या नाथ संप्रदायामध्ये जसं भिक्षेला अनन्यसाधारण महत्व आहे. भिक्षा का मागतात तर आपल्यातला अहंकार, मोठेपणा सर्व बाजूला ठेवून विनम्रपणाने घेतलेलं दान. आता आपण म्हणतो ह्या देवांकडे सर्व म्हणजे शक्ती होत्या, हे होत्या, तरी सुद्धा त्यांनी भिक्षा मागणं हे का? कारण की प्रत्येकामध्ये नम्रता ही असावी. म्हणून भगवंताजवळ जायचं असेल तर पहिली तुमच्यात पाहिजे नम्रता, आणि ती कृतज्ञता तर कशी, लहान मोठा काही बघायचं नाही, समोरचं भिक्षा. आणि भिक्षेत असं पण असतं ना की डिमांड करता येत नाही, हेच दे, जे देईल ते. दान हे आहे ना, दान हे ऐच्छिक असतं. आता एक म्हणता म्हणता आपण काय म्हणूयात की दिलेलं दान आणि मागितलेली भीक, जे इच्छेने मनुष्य देतो त्याला दान म्हणतात, आणि जे आपण मागे लागून घेतो त्याला थोडक्यात भीकच म्हणणार. पण दान हे कसं, दान हे माणसाच्या करण्यावरून माणसाची काय म्हणतात त्याला, वृत्ती, नियती असं लक्षात येतं. आता दान देणारा सरळ हाताने देतो. आता जेजुरीमध्ये आमच्यामध्ये एक म्हणण्याची पद्धत आहे, तुम्ही द्याल एक हाताने, मल्हार देईल सहस्त्र हाताने. तुम्ही त्या सोन्याचा दगड येतो, त्या सोन्याच्या खडकावरती जे पेराल ते तुम्हाला शतकोटींनी मल्हार द्यायला बसलाय. मग असंच तो सर्व अहंकार हे ठेवून त्यांनी ती वारी मागायची. वारी म्हणजे काय, 5 घरी जाऊन भंडारा मागायचा आणि तोच भंडारा सर्वांना लावून उद्धार करायचा, त्याला म्हणतात वाग्या. आता मुरळी, इंद्र दरबारामध्ये तिलोत्तमा नावाची नर्तकी होती. तिला काहीतरी चूक झाल्यामुळे इंद्रांनी शाप दिला. शाप दिल्यानंतर की तिने लगेच उशाप मागितला, तेव्हा विष्णूंनी तिला वरदान दिलं की द्वापार युगामध्ये मी येऊन तुझा उद्धार करेन. द्वापार युगामध्ये त्या मुरळीचा श्रीकृष्णांनी उद्धार केला, आणि उद्धार केल्यानंतर खंडेरायाच्या चरणी आणून तिला अर्पण केलं. खंडेरायाच्या चरणी अर्पण केल्यानंतर मग तिचा की तू आजपासून खंडोबाची दासी, तू खंडोबाचं गुणगान गाऊन आपला उदरनिर्वाह करायचा आणि आजन्म तू यांची सेवा करायची, म्हणून ती मुरळी. ते वाघ्या आणि मुरळी. त्याच्यानंतर मग अशी प्रथा झाली की काळाच्या ओघानुसार आपल्या गव्हर्नमेंटने आणि ह्युमन राईटनी त्याच्यामध्ये बदल केला. पूर्वी कोणाला आपत्ती होत नसेल तर लोक असाही नवस करायचे की मुलगा झाला तर वाघ्या म्हणून मी पहिला मुलगा जिजुरीला सोडायचा, आणि मुलगी झाली तर मुरळी म्हणून पहिली मी जिजुरीला व्हायला. ह्यांचं काय होतं, ह्यांचं लग्न देवापाशी लावलं जायचं, आणि इथून पुढे समाजाने वाईट दृष्टीने त्यांच्याकडे पाहायचं नाही. मधल्या काळामध्ये त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बंद केला. त्याच्यानंतर हा कायद्याने हे बंद केलं. मग ह्याच्यानंतर आजही जेजुरीमध्ये तुम्ही जेव्हा जाता वाघ्या मुरळी तुम्हाला दिसतात, पण तुम्ही जेव्हा एखाद्या पुजाऱ्याच्या घरी वगैरे देवदेवाला जाता ते तुमचा देवदेव त्यांच्या घराच्या प्रांगणामध्ये करतात, त्यामुळे तुम्ही त्यांना म्हणता वाघ्या मुरळी, तर ते काय म्हणतात की आमचे आहेत ते आम्ही बोलवतो. मग हे जे पूर्वी सोडलेले होते की ज्यांची कट्टर सेवा झाली देवाची, पुढे यांचं कसं होणार? मग यांनी आपापसात विवाह केला. हे जातीवंत जागरण गोंधळी जेजुरीमध्ये तेव्हा तुम्ही कुलाचार करता, जागरण गोंधळ करता, तेव्हा ह्यांच्या वंश परंपरेतने आलेले ते येऊन तुमचा जागरण गोंधळ, कुळधर्म, कुळाचार करतात. आणि आजही जेव्हा जेव्हा नवरात्रामध्ये चंपाषष्ठीचे उत्सव असतील, कासवावरती त्यांची सेवा असते प्रत्येकाची, प्रत्येक जण येणार तिथे देवाचं गुणगान गायणार, आपली कला सादर करणार, हे अजूनही होतं. आता दसऱ्याच्या उत्सवाला वर्षातून एकदा कडेपठारची पालखी निघते. ती पालखी कधीच खाली उतरत नाही, ती वरच्या कडावरतीच फिरते. वरती रमणा म्हणून भाग आहे की जिथे देव रमवले जातात. त्यावेळेस पालखी चालू असताना खूप जुनी जुनी पौराणिक पद आहेत, ती या वाघ्यामुरळी रचलेली आहेत, ते गातात. हे असे वाघ्यामुरळी. वाघ्यामुरळी म्हणजे काय, देवासाठी ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलंय, आणि आपल्या घरी कुठलं शुभ कार्य आहे किंवा आता जागरण गोंधळ कधी कधी करतात, आपलं लग्न झाल्यावर करतात, काही नवस असेल तर करतात, नवीन वास्तू घेतली, आपण नवीन घर घेतलं की त्यावेळेस आपण जागरण गोंधळ करतो. मग अशा शुभ कार्याला देवांना बोलवून त्यांचं आवाहन करून त्यांचं गुणगान गायणं, असं एक महत्त्वपूर्ण अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्याला जागरण गोंधळ म्हणतात.
पण अलीकडच्या काळात वाघ्यामुळे तशा प्रमाणात दिसणं बंद झालं. राहिलं नाही तसं. याच मुद्द्याकडे येणार होतो मी. तर ही परंपरा आहे आपली वाघ्यामुरळीची. हा एक उत्सव आहे. हा आपल्यासाठी, देवासाठी उत्सव आहे हा. की वाघ्यामुरळी पूर्वीचे काय करायचे, ते नाचतात कशासाठी, आपल्यासाठी का? भगवंताला गाण्याची, नृत्याची आवड आहे. त्याच्यामध्ये अदब पाहिजे, एक आदर पाहिजे. ही लोककला म्हणून त्यामुळे आपल्या सरकारने जाहीर केली ना. हे खरं जागरण गोंधळ. हे आता काळाच्या नुसार लोकांनी त्याच्यामध्ये रूप बदललं आणि ह्याच्यामध्ये वाद्य येतात. ही वाद्य पारंपरिक येतात. आता त्याचे खूप म्हणजे विद्रुपीकरण झालंय थोडक्यात. त्याचं मनोरंजनाकडे गेले, भक्तीकडून मनोरंजनाकडे गेले ते. त्रिकाळ पूजा. आता आपण जेजुरीला जातो. प्रत्येक मंदिरामध्ये पूजेचं टायमिंग नसतं. महाराजांच्या प्रामुख्याने 3 टायमिंगला पूजा असते. मंदिरामध्ये वंश परंपरागत जुने चालत आलेले मुख्य पुजारी 12 भाई, 7 भाई, 1.5 भाई आणि आगलावे हे मुख्य आमचे गृहपुजारी. यांनी पूजेला बसल्याशिवाय आपण कोणीही काही करू शकत नाही. यांच्याच वंश परंपरेतला माणूस त्या मुख्य पाटावरती बसतो. यांनीच थोडक्यामध्ये दिवसाची सुरुवात होते. आणि याच्यामध्ये नंतर मग कोळी समाज असेल, गडेशी समाज असेल, वीर समाज असेल. ज्यावेळेस पूजा असते त्यावेळेस उंबऱ्यामध्ये उभं राहून सनई आणि ढोल वाजवला जातो. वीर आणि गडशी समाजाचा मान येतो. अच्छा, म्हणजे 12 बलुतेदारांना घेऊन सगळं केलं. म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येकाला सेवा महाराज नेले. आतमधली दिवाबत्ती, साफसफाई, पूजेला पाणी देणं हे सगळं कोळी समाज, म्हणून कोळी समाजाला मुख्य मान आहे. त्याच्यानंतर आतमध्ये आपण पूजेला बसलो की जे आमचे मुख्य पुजारी बसले की पहाटे 5 वाजताची पूजा असते. सकाळी त्याला भोपाळी म्हणतात. मग त्या भोपाळीच्या वेळेस जे गावातले बाकी लोक आहेत सगळे, ते सगळे लोक येतात. पुजारी पूजेला बसलेला असतो पाठावरती. तो पूजेला सुरुवात केला, बाकीचे भोपाळी म्हणतात. देव उठवले जातात. देवाचा पहिला अभिषेक होतो पहाटेचा, त्याला भोपाळे म्हणतात. म्हणजे देव उठवून त्यांना स्नान करवणे. त्याच्यानंतर दुपारी 12 वाजता असते धूप आरती. उन्हाच्या कडाक्यामध्ये महाराजांना शांतता क्षीण मिळावं म्हणून ती दुपारची धूप आरती. आणि त्याच्यावरती रात्री येते ती शेज आरती. शेज आरती अशी आहे की महाराजांना झोपायला चंदनाचा पाला लागतो. अजूनही माळी समाजाच्या काही लोकांना माने न चुकता ते रोज तो पाला आणून देतात. संध्याकाळी अभिषेक झाला, पंचोपचार पूजा वगैरे झाली, सगळी गुरवपुजाऱ्यांनी सगळं केलं की महाराजांना मस्त चंदनाचा पाला वाहिला जातो. पाला वाहून त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची सुगंधित फुलं वाहिली जातात. लोड गादी लावली जाते. त्याच्यावर महाराज झोपवले जातात. त्यांची आरती होते. आरती झाल्यानंतर आरतीची प्रदक्षिणा असते. बाहेरच्या इतर सर्व देवांना आरती वगैरे देऊन मग रात्री परत महाराजांना दहीभात दाखवला जातो शांत होण्यासाठी. तांबूल विडा दिला जातो आणि मग देव पांघरून टाकून झोपवले जातात. आता हा गुरव पुजारीच का? हा एक मनामध्ये प्रश्न आला असेल. तर गुरव म्हणजे थोडक्यामध्ये शिवपार्वतीचा मानसपुत्र. आई वडिलांच्या बेडरूम मध्ये जाण्याची परवानगी अशी डायरेक्ट कोणाला आहे का? मग ते कोण करू शकतं? मुलगाच. तसंच आहे की शिवपार्वती रात्री निद्रेला जातात. महाराज झोपले जातात शेजघरामध्ये. मग त्यांना झोपेतून उठवणं आणि झोपेला पाठवणं हे सगळं मुलाच्या हातून कार्य. म्हणून ती पूजा गुरुवाकडूनच केली जाते. आणि या पूजेवरून अजून एक तुम्हाला सांगतो की आजपर्यंत तुम्हाला कधी असं ऐकलं नसेल की आपण माणसाचा शीण काढतो. शीण म्हणतो ना आपण, माणसाचा काढतो. थकवा हा जेजुरीलाही काढला जातो. कधी ऐकलं होतं का तुम्ही? नाही. तर ज्या वेळेस हे आपले उत्सव होतात, दसरा होतो, चंपाषष्ठी होते किंवा यात्रा होते. यात्रा केल्यावरती देव रात्रभर झोपत नाही, कारण की आपले पालखी सोहळा हा रात्रभर असतो, मोठा असतो. त्यामुळे त्या दिवशी देव झोपवले जात नाहीत. अगदी 1-1.5-2 तासाची अगदीच नाममात्र विश्रांती महाराजांची हे केली जाते. यानंतर एक 2-3 दिवसानंतर यात्रा वगैरे झाली की आमच्याकडे एक पद्धत आहे की महाराजांचा शीण काढतात. महाराजांचा शीण म्हणजे काढतात नेहमीसारखी आपली पूजा होते संध्याकाळची. शेज लावण्याच्या आधी दहीभात लावून महाराजांना शांत केलं जातं. शांत करून दहीभात तो काढला जातो. परत दहीभात काढल्यानंतर नवीन वस्त्र टॉवेल ठेवलं जातं. कोमट पाण्याने लिंग शेकलं जातं. ते झाल्यानंतर पूजा करून नैवेद्य दाखवून मग ते झोपवले जातात. याला क्षीण काढणं म्हणतात. हे दररोज घडतं? नाही. हे ज्या महत्वाच्या आपल्या यात्रा झाल्या, दसरा, चंपाषष्ठी, सोमवती अमावस्या, ते झाल्यानंतर ही पूजा असते.
ह्याचं एक विशेष वेगळं महत्व आहे खरं तर, प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक यात्रेचं. आता जसं तुम्ही सांगितलं की जसे 12 ज्योतिर्लिंग आहेत तशी खंडोबाची वेगवेगळी ठिकाणं आहेत, 12 स्थान आहेत. 12 स्थान आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. एकमेकाशी कसं कनेक्ट आहे ते, व काय कनेक्ट? पाली म्हटलं आपण, पालीला महाराजांचं महासदेवाबरोबर लग्न लावलं. हे कोणी लावलं? विष्णू, हेगडी प्रधान विष्णू अवतार. म्हणजे तुम्हाला मगाशी जसं म्हटलं की प्रत्येक अवतारात एकमेकांना साह्य झाले. मग या अवतारामध्ये महाराजांनी तिथे पालीला लग्न लावलं. मग त्याच्यानंतर बाणूचं गाव असेल, चंदनपुरीला बाणूबरोबर विवाह झाला. अशी ती वेगवेगळे जे ठिकाणं, जे प्रसंग घडले ती वेगवेगळी. महाराष्ट्रात किती ठिकाणं तशी? महाराष्ट्रामध्ये म्हणजे जेजुरी आहे, आपलं कडेपठार मूळ स्थान आहे. आता कडेपठार म्हणजे देवगादी, आणि हे आपण आता दर्शन घेतो ही राजगादी. बरं, असं का देवगादी आणि राजगादी? आणि अवतार धारण केला महाराजांनी कडेपठारावरती, पण अवतार संपवण्याआधी सर्व राज्यकारभार हे सुरळीत चालू व्हावा म्हणून परत इथे हे झाल्यामुळे ही राजगादी. मग त्याच्यानंतर आपलं पाली एक स्थान आहे महत्वाचं, चंदनपुरी एक आहे, सातारजवळच आपलं पाली मेन एक स्थान येते, निमगाव आहे, शेगुड आहे, आपल्या कर्नाटकमध्ये मंगसुळी आहे बेळगाव जवळ. त्याच्यानंतर देवरगुड्डा म्हणून एक स्थान आहे, मैलापूर आहे. अशी खंडोबाची टोटल मिळून ही 12 स्थान. ओके. पण विशेष स्थान हे जेजुरीला आहे, कारण की तिथे वास्तव्यच राहिलं ना देवांनी. अवतार संपवताना गुप्त होऊन तिथे ज्या धर्मराजांनी आणि सप्त ऋषींनी मणिमल्ल्याचा हनन करण्यासाठी आवाहन केलं, हे सर्व झाल्यानंतर त्यांनी विनंती केल्यामुळे देव तिथे स्थिरावले. आता यासोबतच एक जोडलं गेलं की जागरण आणि गोंधळ. तर जागरण म्हणजे काय आणि गोंधळ म्हणजे काय, त्यातला फरक सांगा. आता जागरण आणि गोंधळ, आदिशक्ती आणि खंडेराया ह्या दोघांचं थोडक्यामध्ये एक गुणगान गायचं आपण. हा पहिल्यांदा केला कृतयुगामध्ये, तो सर्व देवी देवतांनी मिळून केला, तेव्हापासून ही परंपरा आली. त्याच्यानंतर गोंधळ का करावा किंवा लग्न झाल्यानंतर गोंधळ का करतात, तर आपल्या संसारातला गोंधळ दूर व्हावा. आणि जागरण का करतात, तर देवानी सदैव जागृत राहून आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या कुळाचं, मुलाबाळांचं रक्षण करावं. बर. आता याच्यामध्ये आपल्याकडे जागरण गोंधळ चालू झालं की भाग्यामुळे एक वाक्य म्हणतात, हे देवा खंडोबा तुझा त्रिभुवनी झेंडा, रूप वेगळे नाम तुझे प्रचंडा, हातामध्ये सुवर्णाचा खंडा. हे देवा हात जोडितो पदर पसरितो, नका येऊ रागा, झोपले असाल तर व्हा जागा. बर. हे जागरण गोंधळ का करायचं, की आपले जे देवाने सदैव जागृत राहावं. जसं आपल्या कुटुंबाचे प्रमुख आपले पहिले पणजोबा पणजी, आजोबा आजी, तसे कुलदैवत आणि कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचे आईवडील, की हे सदैव आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या कुळाचं रक्षण करतात, आपल्या कुळाचा विस्तार करतात. त्याच्यासाठी हे जागरण गोंधळ करतात. आता जागरण गोंधळ का करावा आणि कधी करावा हा प्रश्न पडतो. याच्यामध्ये 2 प्रकार आहे, एक हौसेचं असतं, एक नवसाचं असतं. बर. हौसेचं म्हणजे की प्रत्येक जण श्रद्धेने दरवर्षी करतात. तुम्ही एखादी नवीन वास्तू घेतली, वास्तुशांतीच्या दिवशी जागरण गोंधळ करतात नवीन वास्तूमध्ये. आणि नवसाचं, काही जण नवस बोलतात की माझं बाबा हे कार्य झालं की तुझ्या दारात मी येऊन एवढ्या वेळाचं करेन. हे 2 प्रकार झाले जागरण गोंधळाचे. जागरण गोंधळ का करतात त्याचं आपल्याला मी कारण सांगितलं. बरं, ज्याला जेजुरीचा खंडोबा आहे आणि तुळजापूरची तुळजाभवानी, त्यांनी किमान 3 वर्षातून एकदा हे जेजुरीच्या जाऊन किंवा आपल्या घरामध्ये किमान थोडं तरी करावं. का करावं? म्हणजे साधी गोष्ट आहे, आपण वर्षातून आपले सणवार किती साजरे करतो. आपण वर्षातून स्वतःला आपल्याला नवीन कपडे किमान एकदा तरी लागतात. 3-4 दिवस आपण जास्त कंट्रोल करू शकतो, पण आवडता पदार्थ 3-4 दिवसातून एकदा तरी आपण खातोच. त्याचप्रमाणे हे कुळाचं रक्षण करणारे, आपले सदैव आपल्या पाठीशी राहणारे, वर्षातून 1 दिवस आपण त्यांना तो कृतज्ञतेचा व्यक्त करायचा. आपल्याला सणासुदीला छान आंघोळ लागते, वेगळे परफ्यूम लागतात, पावडर लागते, नवीन कपडे लागतात. तसं मग वर्षातून देवांना अभिषेक करून शांत करायचं, त्यांना नवीन वस्त्र व्हायची,
आणि हे का करायचं आपण, का त्यांचे आभार मानायचे. बरोबर. कारण की आपल्याला हे मिळालंय, हेच भरपूर मिळालंय. काही मिळावं म्हणून तुम्ही केलं पाहिजे असं नाही. आपण साधी गोष्ट जर केली, आपल्या घरामध्ये एखादं लहान मूल जन्माला आलं तर आपण त्याचं सगळं बघतो की नाही, त्याला काय आवडतंय काय नको, त्याला नवीन कपडे घेतो, त्याचा वाढदिवस आपण साजरा करतो. त्याप्रमाणे आपले कुळाचे कुलदैवत कुलदेवी आपण घरात आणून बसवले आणि ते आपण नुसतेच तिष्ठत ठेवले, ते चालतील का? म्हणून किमान 3 वर्षातून एकदा तरी तुम्ही हा कुळधर्म कुळाच्या करावा. याच्यामुळे काय होतं, लोक म्हणतात आता की बाबा माझं पैशाचे अडथळे येतात, कामं होत नाहीत, तोंडापाशी आलेला घास जातो. मग तुम्ही कुठेतरी इतर ठिकाणी जाता, कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी आपले सोर्सेस असतात बघण्याचे. मग त्यावेळेस कोण म्हणतं की तुमचं कुलदैवत तुमच्यावरची दृष्ट आहे, कोण म्हणतं तुमचं कुलदैवतेचं चुकलंय. ही जी आपली सेवा आपल्या घराण्याची पूर्वीपासून चालत आलेली, ही आपण समजून घेतली नाही पहिल्या पिढीकडनं आणि केली नाही, आणि ही खंडित झाली किंवा अशा अडचणी उभे राहतात. सगळ्या धर्मातल्या लोकांना किंवा सगळ्या जातीतल्या लोकांना आमचं कुळदैवत जेजुरीचा खंडोबा असं सांगितलं जातं. म्हणजे प्रत्येक जण तेच सांगतो की आमचं हे म्हणजे सगळ्या जाती धर्मांना घेऊन आहे. आता हे कसं आहे, आता आपल्या इथे असं गंमत अशी आहे, 18 पगड जाती यांना सुद्धा मान आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार आहे, बरोबर, आणि महादेवांना सगळे प्रिय आहेत. त्याचप्रमाणे खंडोबा हा भोळा देव आहे. त्याला तुम्ही जर पाहिलं तर धनगर समाज आणि कोळी समाज यांचा जास्त ओढा आहे खंडोबाकडे. ही लोक जास्त प्रमाणात येतात, त्यांचा भाव भोळा आहे. म्हणजे ते आपण काय म्हणतो, या समाजातली लोक भोळी बाबडी फार असतात. म्हणजे हा अशा लोकांचा देव आहे की त्याला सगळे प्रिय आहेत. आता तुम्हाला एक बोलता बोलता गंमत सांगतो, ह्याच्यावरनं विषय निघाला की आपण म्हणतात मुसलमान लोक हिंदू देवांना मानत नाही. आमच्या जेजुरीमध्ये तसं काही नाहीये. जेव्हा पालखी सोमवती अमावस्येला जाते तेव्हा जाताना पालखी मार्गामध्ये मशीद आहे. बरं. त्या मशिदीपाशी पालखीचा दांडा भेटवला जातो मशिदीला. वा. तिथले लोक पान सुपारी देऊन पालखीचं स्वागत करतात. म्हणजे घोड्या मेळ्यानी हे सगळं खंडोबाने सर्वांना एकत्र ठेवून केले. एकतेचं प्रतीक आहे, एकता आहे. म्हणजे 18 पगड जाती 12 बलुतेदार सर्वांना कुठली ना कुठली तरी सेवा आहे. ते सगळी एकत्र व्हावे, सगळे एकत्र व्हावे. आणि आमचा उत्सव एवढी वर्ष झाले कुठलेही वादविवाद न होता हा याच पद्धतीने साजरा होतो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जागरणामध्ये लंगर तोडला जातो, त्याचं काय वैशिष्ट्य आहे, काय महत्व आहे? लंगर हे जी अखंड ती साखळी आहे त्याला लंगर म्हणतात, आणि जी तोडली जाते त्याला कडी म्हणतात. बर. त्या कडीच्या मागची आख्यायिका अशी आहे की एक कडी तुटो आणि सहस्त्र विघ्न हटो. तर त्याच्यामध्ये एक कथा अशी सुद्धा आहे की ज्यावेळेस श्रीकृष्णाने चंपाषष्ठी दिवशी नैवेद्य उष्टा केला, त्याच्यामुळे त्यांना शानरूप हे झालं. त्यानंतर मग त्यांना साखळीने बांधण्यात आलं, मग त्यांनी ती साखळी तोडली. तेव्हापासून ते एक प्रतीक म्हणून हे. पण बऱ्याच कुळामध्ये हा लंगर तोडला जातो. हा लंगर म्हणजे काय, संपूर्ण कार्याच्या शेवटी, म्हणजे जेव्हा तुम्ही कुळधर्म कुळाचार करा त्याला ती नियम आहेत. म्हणजे पहिलं दर्शन, अभिषेक, तळी भंडारा, म्हणजे अभिषेक करून देव शांत करायचे, नंतर देवाला देव भेटवले जातात. बाकी कुठेही प्रथा नाही. तुम्ही बाकी कुठल्याही देवाच्या दर्शनाला जा, तुम्ही आपले घरचे देव नेता का भेटवायला? जेजुरीच एकमेव असं ठिकाणी की आपले घरचे देव आपण त्या देवांना भेटवायला आणतो. बर. हे असं का करतात? तर कारण की आपले घरची देवात आपण रोज पूजा करतो. जशी आपली बॅटरी डाऊन झाली की आपण चार्ज करायला फिरून येतो, तसं इथे देव देवाला भेटवल्यानंतर त्या देवांवरती काही, थोडक्यामध्ये कसं असतं, काही बंधनं असतात, काही प्रकार असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. आता आपल्या ह्याच्यामध्ये आहेत आपल्यासमोर की काळी जादू म्हणा किंवा देव बांधले, निगेटिव्ह एनर्जी, ही इथे देवाला देव आणून तुम्ही भेटवली की ती बाहेर पडते. म्हणून इथे देवाला देव भेटवलं जातं. त्याच्यानंतर साखर, केळी, दूध, दही यांनी देवाचा अभिषेक केला जातो. हे देव देवाच्या लिंगावर नेऊन त्याचा अभिषेक केला जातो. अभिषेक करून ते देव शांत केले जातात. ते देव शांत केले, बाहेर आलो की देवाचा तळी भंडारा करतात. भंडारगृह आहे, आपण जे भंडार कोपरं घेऊन जातो त्याचा तळी भंडारा करतात. ते तळी भंडारा म्हणजे काय, देवाची स्तुती आहे. अगडधूम नगारा सोन्याची जेजुरी, देव आले जेजुरा निळा घोडा, पावमे तोडा कमरी कर गोटा, बेंदी हिरा मस्तकी तुरा, अंगावरती शाल सदाही लाल, आरती करी म्हाळसा सुंदरी,
देव ओवाळी नाना परी, भंडाऱ्याचा भडका, खोबऱ्याचा कुटका, येळकोट येळकोट जय मल्ला, बोल अहंकारा, सदा आनंदाचा येळकोट. आता येळकोट हा कन्नडी शब्द आहे. बर. येळ म्हणजे 7 आणि कोट म्हणजे कोटी. जेव्हा शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला आणि मणिमल्ल्याच्या युद्धाला निघाले, तेव्हा ते 7 कोटी सैन्य घेऊन निघाले. बर. म्हणून त्यांना येळकोट येळकोट म्हणतात. आणि बोल अहंकारा म्हणजे आपल्यातला अहंकार संपून सदा आनंद करणाऱ्या देवाचा जय जयकार हो. म्हणून सदा आनंदाचा येळकोट असं म्हणून ती तळी भंडारा करून देवांना आमंत्रण दिलं जातं की आम्ही तुमचं जागरण गोंधळ करतोय, तुम्ही आमच्या जागरण गोंधळाला या, तिथे स्थानपन्न व्हा. मग ते आपले देव आणून त्या घाटावरती मांडले जातात. तो कलश मांडलेला असतो, घाटावर मांडले जातात. आता ज्यावेळेस जागरण गोंधळ पण एखाद्या याच्यामध्ये दाखवू त्यावेळेस ती माहिती सांगतील की त्याला 5 हेका लावतात, कलश कशाचं प्रतीक आहे, गहू तांदूळच का मांडतात, ती ह्याची सगळी माहिती ते भाग्यामुरळी सांगतात तुम्हाला. देवाची स्तुती केली जाते, गुणगान गायला जाते. हे सगळं झालं की मग देवाला नैवेद्य दाखवला जातो, आरती केली जाते. मग त्याच्यानंतर ओझ लंगर तोडला जातो आणि मग सगळ्यात शेवटी महत्वाची प्रक्रिया ओझं उतरवणं म्हणतात. बर. हे आपल्यावरती आपल्या कुळाचं ओझं असतं. तो जो कलश आहे, आपण सर्व विधी केलेला तो कलश तुमच्या कपाळावर लावला जातो. बर. तुम्हाला तो पुजारी गोंधळी विचारतो, खंडेरायाचं ओझं उतरलं का? आज रोजी तुम्ही जेजुरीला आलात, जागरण केलं, गोंधळ केलं, लग्नाचा कुळधर्म केला, कुळाचार केला, ओझं उतरलं का? ओझं उतरलं म्हणून तो कलश काढून आपण ती पूजा तिथे थोडक्यात उत्तर पूजा करतो. ह्याला संपूर्ण कुळधर्म कुळाचार म्हणते. आता हे जे जागरण होतं तिथं काही ठिकाणी मांसाहार केला जातो किंवा तो नैवेद्य दाखवला जातो. आता वास्तविक पाहता खंडोबा हा शंकराचा अवतार आहे, म्हाळसादेवी पार्वतीचा अवतार आहे, भानुदेवी गंगेचा अवतार आहे. देवांना नॉनव्हेज कसं चालेल? मग जेव्हा मणी आणि मल्य ह्या दैत्यांचा संहार भगवंतानी केला त्यावेळेस पहिला मणी दैत्याचा केला. बरं. मणी दैत्याचा संहार केल्यावर शेवटचा प्रहार केल्यावर महाराजांनी छातीवरती पाय ठेवला त्याच्या. तेव्हा जसं महाराजांच्या पादाचं स्पर्शन झालं तसं त्याचं मन हलटलं आणि ते महाराजांना विनंती केली की मला तुमच्या चरणाशी स्थान द्या. बरं. वर मागितला थोडक्यात. वर मागितला, मला तुमच्या चरणाशी स्थान द्या आणि तुमच्या आधी माझं नाव घेतलं जावं. म्हणून आत्ताही आपण मंदिरामध्ये गेलो तर वरती गेल्या गेल्या समोर मोठी कासव आहे, कासवाच्या मागे दीपमाळी आहे, दीपमाळीच्या मागे भला मोठा दैत्य दिसतो हात जोडून उभा आहे, तो मणी. मणीचं झालं. त्याच्यानंतर मग शेवटी मल्लासुराचं हनन केलं. मल्लासुराचं हनन केल्यानंतर त्यालाही शेवटच्या क्षणामध्ये आपण केलेल्या वक्तव्याचा बोललेल्या गोष्टीचा पश्चाताप झाला. पण त्यांनी महाराजांना विनंती केली, तुम्ही माझं आसन करा आणि माझ्यावर बसा. बरं. आणि जे कोणी भोळेभाळे भक्त तुम्हाला नवस बोलतील बळीचा, त्या पशुचा नैवेद्य तुम्ही मला द्या आणि त्या पशूंचा उद्धार करा. बरं. याचा संदर्भ पूर्ण आपल्याला मार्तंड विजय ग्रंथामध्ये आहे. तो नैवेद्य खंडोबायला आहे का? नाही. पण तो नैवेद्य का? तर जे भोळे भाबडे भक्त आहेत त्यांची श्रद्धा म्हणून. देवाला नॉनव्हेजचा नैवेद्य नाही. खंडेरायाला 12 महिने पुरणाची पोळी, बटाट्याची भाजी, वरण भात, कांदा भजी, तळण, आपलं कुरडे पापड काय असेल तो नैवेद्य असतो. नॉनव्हेजचा नैवेद्य भगवंताला नाही. मग शाकाहार असेल तर हा, शाकाहार असेल पुरणपोळीचा आणि वांग भाकरीचा आपण नैवेद्य म्हणतो. बरेच लोकांचा गैरसमज होता, आम्ही देवाला जाताना वांग भाकरी घेऊन गेलो. खंडेरायाला भरीत, रोडगा आणि कांद्याची पात हा महत्वाचा नैवेद्य आहे चंपाषष्ठी दिवशी. बर. आणि एरवी जरी तुम्ही गेला तरी कांदे नवमी झाली की चंपाषष्ठी होईपर्यंत 4 महिने तुम्हाला हा नैवेद्य देवालाही दाखवता येत नाही आणि ज्याला जेजुरीचा खंडोबा आहे तेही लोक खात नाहीत, म्हणजे पाळतात.